नमस्कार शेतकरी बंधूंनो, नत्राच्या वापराची आज थोडीशी आपण चर्चा करू. नत्राशिवाय पिकाची वाढ होतच नाही हे आपल्याला माहित आहे. आणि हा नत्र आपण युरिया किंवा अमोनियम सल्फेट या स्वरूपात पिकाला देता किंवा कधी संयुक्त दाणेदार खतं जशी 10-26-26, 19-19 वगैरे मधून आपण देता. हा नत्र जमिनीत गेल्यानंतर त्याचं काय होते याची मी चर्चा करतो. नत्र जमिनीत गेल्यानंतर, नत्र पाण्यात विरघळल्यानंतर पिकं ती उचलतात, परंतु नत्राचा बराच भाग हा पाण्यासोबत वाहून जातो. नत्राचा बराच भाग हा जमिनीतील जीवजंतू वापरतात. नत्राचा बराच भाग हा उष्णतेनं उडून जातो. म्हणून नत्राचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे. यासाठी युरिया सारखी जी खतं आहेत ती आपण विभागून थोडी थोडी पिकाच्या अवस्थेप्रमाणे दिली पाहिजे. किंवा हा युरिया वापरताना आपण त्याला नीम ऑइलचं कोटिंग तुम्हाला करता येईल. किंवा या युरियाला तुम्हाला ह्युमिक ऍसिड, वसंत बायोटेकचं ह्युमिक ऍसिड एक बॅगला 500 मिली तर असं कोटिंग करता येईल आणि देता येईल. म्हणजे हा नत्र हळूहळू पिकाला मिळेल आणि उशिरापर्यंत मिळत राहिला तर पिकाची जोमदार वाढ होईल आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल. धन्यवाद.